नमस्कार. आज ही एक मागे ऐकलेली कथा मला आठवली. किस्सा एक विनोदी किस्सा आठवला आणि असं म्हणतात की हा म्हणजे हे काल्पनिक नाही, खरोखर असं घडलं नाही म्हणे. विनोदी पण छान असं ते मला आठवलं ते सांगतो मी ऐकलेलं. तर आता हे एका ठिकाणी काय झालं की आता हे म्हणजे मेन रोडवर हे 5-6 मुलं आपले तरुण पोरं टार्गेट इकडलं तिकडं बोलत बसले होते. म्हणजे आता तरुण पोरं म्हटल्यावर काय, तर दुसऱ्या बाजूनं एक सुंदर मुलगी त्या रस्त्याने येत होती. अतिशय सुंदर. सिनेमातल्या नट्या कशा असतात, म्हणजे मनाला भुरळ पाडणाऱ्या, तशी ती होती. तर ह्या 5-6 जणांनी तिला पाहिलं आणि त्यांचा जो म्होरक्या होता तो म्हणला, "अरे वा, काय मुलगी यार, खरं मानायला पाहिजे. तुमच्यापैकी जर कोणाची हिंमत असेल तर त्या मुलीचा रस्त्यावर हात धरून दाखवा, आपण त्याला 5,000 रुपये बक्षीस देऊ." सगळ्यासमोर रस्त्यावर त्या मुलीचा हात धरायचा, 5,000 रुपये घ्यायचे. तर सगळे घाबरले ना. 5,000 रुपये म्हणजे काही कमी नाहीत. पण एवढं डेअरिंग कोण करेल? भर रस्त्यावर सगळ्यासमोर अनोळखी मुलीचा हात धरायचा. तर सगळे चिडीचूप बसले. पण त्याच्यातला एक जो होता तो अतिशय तल्लख बुद्धीचा होता, कल्पक होता. तो म्हणला, "मी देतो 5,000 रुपये, मला तयार ठेवा." आणि हा गेला. आता बाकीचे सगळेजण उत्सुकतेने पाहायला लागले की ह्याची कशी हिंमत होती त्या मुलीचा हात धरण्याची. सगळ्यासमोर रस्त्यावर लोक येतात जातात आणि त्यांच्यासमोर या मुलीचा हात धरायचा म्हणजे. पण तो गेला. तो कल्पक होता, बुद्धिमान होता. तो गेला, एकदम त्या मुलीच्या जवळ गेला, पाठीमागून चालत चालत त्या जवळ गेला आणि तिच्या जवळ गेल्याबरोबर त्याने पाठीमागून एकदम त्या मुलीचा हात धरला. त्या मुलीचा हात धरला तर ती मुलगी एकदम चकित झाली, भांबवली. एवढी डेअरिंग! एका तरुण मुलाला हात धरला रस्त्यावर सगळ्यांसमोर. पण त्या मुलानं तिला बोलूच दिले नाही. त्यानं तिच्या चेहऱ्याकडे पाहिला आणि तो म्हणाला, "ताई, ताई, माझी ताई." असं म्हणून त्यानं थोडं त्या मुलीकडे बारकाईनं पाहिल्यासारखं केलं आणि तो म्हणाला, "अरे च्छा, माफ करा हां. मला वाटलं माझी बहीणच आहे की माझी मोठी बहीण आहे हो. तिचा चेहरा अगदी तुमच्यासारखा दिसतो बघा. मी फसलो. मला वाटलं माझी ताई मिळाली. माफ करा हां. मला चुकून माझ्याकडून झालं. मला क्षमा करा. तुमचा चेहरा अगदी माझ्या बहिणीसारखा दिसला. म्हणून मी तुमचा हात धरून मग ताई ताई म्हणालो." तर ते ऐकून त्या मुलीला जो आधी राग आला, तिला त्या मुलाबद्दल एकदम सहानुभूती वाटली. तिनं त्याला थोपटलं आणि म्हणले, "ठीक आहे, ठीक आहे. जगामध्ये अनेक चेहरे एकमेकांशी मिळते जुळते असतात. तुम्हाला तसं वाटलं असेल तुमची बहीण आहे म्हणून. ठीक आहे, ओके. तुमची बहीण तुम्हाला लवकर मिळावी. हां, आय विश यू." असं म्हणून तिनं तिथून निघून गेली आणि त्याने तिला सॉरी म्हणून तिचा निरोप घेतला. हा माघारी आला त्या टोळक्याकडं आणि हसायला लागला. "पहा, जिंकलं ना 5,000 रुपये. ह्याला म्हणतात कल्पकता." आपली शर्यत काय लागली होती? भर रस्त्यावर सगळ्यासमोर त्या सुंदर तरुणीचा हात धरायचा. कोणत्या भावनेनं धरायचा हे ठरलं होतं का? नाही. शर्यत मी जिंकलो. द्या आता 5,000 रुपये. तर त्या मोहरक्यानं त्याला 5,000 रुपये दिलेत, पण त्याला शाबासकी दिली. "वा रे वा, क्या दिमाग आहे." एका झटक्यात 5,000 रुपये कमवले, केवळ बुद्धिमत्ता वापरून.